आहे सगळे Thank you.
नमस्कार करा, प्रार्थना करो, नमस्कार करूवी प्रतिनाम तुझे प्रतिनाम देवे कम करी प्रदक्षिणं कुर्यात् आणि सफल विशेष आगे बोलू सदा म्हणून बोल माता की जय माननीय मंत्री महोदयांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की व्यासपीठासमोरील 2-3 जागांच्या चेअरवर फक्त महिला भगिनी बसतील। आपण सर्वांनी सहकार्य करायचंय, आपण सर्वांनी थोडं पाठीमागे जायचंय। पाठीमागे जायची गरज नाही। माननीय मंत्री महोदयांसमेत व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचंय। श्रीमती माईसाहेब कदम निफाड माजी आमदार, भागवत बाबा बोरस्ते, सुनील बच्चाव नाशिक भाजपा जिल्हा अध्यक्ष, लक्ष्मणजी सावजी, शंकरराव वाघ, अमृताताई पवार, श्री वैकुंठभाऊ पाटील, श्री सचिन दादा मोगर, श्री शरद नाटे, श्री रमेश घोगे, श्री गोविंद कुशारे, श्री मयूर गावडे, श्री शशिकांत मुंडोळे उपविभागीय अधिकारी निफाड, श्री विशाल साहेब तहसीलदार निफाड, श्री किरण देशमुख साहेब सीईओ ओझरनगर परिषद, भारतीताई कापसे, निलेश जी फोन करतो लक्ष्मे, श्री सुधाकर भाऊ बडगुजर नगरसेवक नाशिक महानगरपालिका, श्री बाळासाहेब सानप माजी आमदार, श्री मच्छिंद्रजी सानप स्थायी समिती सभापती। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण मंत्री महोदयांसमोर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। याचबरोबर प्रभाग क्रमांक 6 ओझर नगर परिषदेचे दोन्ही नगरसेवक यांना विनंती आहे की आपण मान्यवरांसमोर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। सौ अनिता बीटा डेगडमल नगराध्यक्ष ओझर नगर परिषद, सौ जान्हवीताई यतीन कदम सभापती बांधकाम समिती तथा गटनेत्या भारतीय जनता पार्टी। या दोन्हींना विनंती आहे मान्यवरांना की आपण मंत्री महोदयांसमेत व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। डॉक्टर मनोज बोंडे साहेब नगराध्यक्ष पिंपळगाव बसवंत यांनाही विनंती आहे की आपण मान्यवरांसमोर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 6 मधील ओझर गावातील विविध कार्यक्रमांचा भूमिपूजन सोहळा पार पडत आहे। आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जागेवर उभं राहायचंय आणि या कार्याला आपली उपस्थिती दर्शवायची आहे। माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आता या भूमिपूजनाचा तसेच नारळ वाढवण्याचा कार्यक्रम होत आहे। आपणा सर्वांना विनंती आहे की टाळ्याच्या जयघोषात आपण स्वागत करायचंय। माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते फलक अनावरण कार्यक्रम पार पडलेला आहे।
विनंती आहे की आपण महिला भगिनींसाठी जागा खाली करायची आहे. मंदिरासमोरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की महिला भगिनींसाठी आपण जागा खाली करायची आहे. व्यासपीठासमोरील 2 ते 3 रांगा महिला भगिनींसाठी आरक्षित आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण महिला भगिनींसाठी जागा द्यायची. तसेच एक विनंती, माननीय शशिकांतजी मंगोळे साहेब, उपविभागीय अधिकारी निफाड, तसेच श्री विशाल नाईकवाडे साहेब, तहसीलदार निफाड, तसेच माननीय श्री किरणजी देशमुख साहेब, सीईओ नगर परिषद, आपणा तीन मान्यवरांना विनंती आहे की आपण मंत्री महोदयांसमवेत व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठासमोरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की महिलांसाठी बसण्याची व्यवस्था करावी. आपण सर्व कार्यक्रमाच्या आयोजक आणि संयोजकांच्या विनंतीला मान द्यावा व समोरील जागा रिकामी करावी. श्री अल्ताफबाई अख्तर यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं. माननीय मंत्री महोदयांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं व्यासपीठावर स्वागत करायचंय. माननीय श्री यतीनजी कदम, माननीय सौ जान्हवीताई कदम, माईसाहेब कदम, आपणा सर्वांचं व इतर सर्व मान्यवरांचं, माननीय बाळासाहेबजी सानप साहेब, माजी आमदार, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ, तसेच इतरही सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की व्यासपीठासमोर गर्दी कमी करण्यात यावी. मान्यवरांना विनंती आहे की आयोजकांच्या विनंतीला मान द्यावा. व्यासपीठासमोरील गर्दी कमी करण्यात यावी. मान्यवरांना वर जाण्यास अडथळा होत आहे. आपण सर्वांनी विनंतीचा मान राखावा. माननीय आमदार, माजी आमदार बाळासाहेब सानप साहेब, आपणाला विनंती आहे, मच्छिंद्रभाऊ सानप साहेब, आपणाला विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठावरील उपस्थित समोर मान्यवर फक्त फोटोग्राफर यांनीच व्यासपीठासमोर थांबायचं आहे. बाकी सर्व आजी माजी कार्यकर्ते, सर्व मार्गदर्शक, उपस्थित सर्व बंधू, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठासमोरील जागा थोडी रिकामी करण्यात यावी. व्यासपीठासमोरील जागा आपण त्वरित रिकामी करण्यात यावी जेणेकरून आपल्याला कार्यक्रम पुढे नेण्यात येईल. माननीय किरणजी देशमुख साहेब, सीओ ओझर नगर परिषद, आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. माननीय विशालजी नाईकवाडे साहेब, तहसीलदार निफाड,
आपणास विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वप्रथम माननीय मंत्री महोदयांचा आपण सत्कार समारंभ करणार आहोत. ओझर नगर परिषदेची जी नगर परिषद स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र शासनाने राज्यपालांच्या अधिसूचनेद्वारे नगर परिषद अधिसूचित झाल्यानंतर माननीय मंत्री श्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पार्टी निफाड नाशिक जिल्हाध्यक्ष यतीनजी कदम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ओझर नगर परिषदेची जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये भरघोस असं यश मिळवलेलं आहे. त्या निमित्ताने माननीय गिरीशजी महाजन साहेबांचा ओझर नगर परिषद येथे पहिल्यांदाच आगमन झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सत्कार करण्यासाठी ओझर नगर परिषदेचे अध्यक्ष, ओझर नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि ओझर नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांना मी विनंती करतो, माननीय मंत्री महोदयांच्या सत्कारासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. संपूर्ण नगर परिषदेच्या हस्ते आपण माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करीत आहोत. माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब, मंत्री जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा यांचा ओझर नगर परिषदेच्या हस्ते सत्कार होत आहे. आदरणीय या ठिकाणी गिरीश भाऊंना मी विनंती करेल की भाऊ, आपल्या नेतृत्वाखाली या ओझर नगर परिषदेला आम्ही सामोरे गेलो आणि नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक निवडून आले, तर सगळे आपण पहिल्यांदाच ओझरला आले आहात. त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की आपल्या बरोबर एक फोटो घ्यायचे. रॉकी भाई इकडे राजा भाऊ इकडून या, इकडून या. हो निलेश भाऊ या ना, वर या ना. हो या, हा भाऊ फोटो नाही घेणार, या लवकर या, लवकर या, लवकर या. बोल भारत माता की विजय असो. वंदे वंदे. यानंतर धन्यवाद. प्रभाग क्रमांक 6 चे स्थानिक नगरसेवक सौ रोहिणीताई दत्तूभाऊ जाधव यांना विनंती आहे की आपण सपत्नीक व श्री अल्ताफ अख्तर यांना विनंती करतो की आपण प्रभाग क्रमांक 6 च्या वतीने माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करायचा आहे. सौ रोहिणीताई दत्तूभाऊ जाधव, तसेच दत्तूभाऊ जाधव आणि श्री अल्ताफजी अख्तर, अल्ताफबाई अख्तर. झाला, पुढचा घ्या, पुढचा सत्कार घ्या, पुढचा घ्या ना. हा दुसरा सत्कार संपन्न झाल्यानंतर सकल तांबट कंसारा समाजाच्या वतीने माननीय मंत्री महोदयांचा आपण नागरी सत्कार करणार आहोत. समस्त कंसारा समाजाला विनंती आहे प्रतिनिधींना की आपण प्रतिनिधींनी माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करायचा आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक आपण सत्कार. कंसारा समाजाच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करायचा आहे.
वंसार समाजाचा राहिलाय का अजून? या माननीय मंत्री महोदयांचा सत्कार समारंभ संपन्न झाल्यानंतर इतर मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न होत आहे. माननीय माईसाहेब कदम माजी आमदार निफाड विधानसभा मतदारसंघ यांचा सत्कार पल्लवीताई देशमुख या करतील. पल्लवीताईंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. पल्लवीताई देशमुख, आपण माननीय माईसाहेबांचा सत्कार करायचा आहे. यानंतर भागवत बाबा बोरस्तेंचा सत्कार, माननीय माई साहेबांचा सत्कार योगिताताई कदम करतील. भागवत बाबा बोरस्ते यांचा सत्कार रोहिणीताई जाधव या करतील. यानंतर सुनीलजी बच्चाव यांचा सत्कार राकेशजी जाधव हे करतील. यानंतर श्री लक्ष्मणजी सावजी यांचा सत्कार अल्ताफभाई अख्तर हे करतील. श्री लक्ष्मणजी सावजी यांचा सत्कार अल्ताफभाई अख्तर यांच्या हस्ते करण्यात येईल. यानंतर अमृताताई पवार यांचा सत्कार नेहाताई जाधव यांच्या हस्ते करण्यात येईल. श्री शंकरराव वाघ माजी जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार महेश शेजवळ यांच्या हस्ते करण्यात येईल. श्री वैकुंठ भाऊ पाटील यांचा सत्कार रुपाली महाले या ताईंच्या हस्ते करण्यात येईल. श्री सचिन मोगल यांचा सत्कार रुपाली ताई शेळके यांच्या हस्ते करण्यात येईल. श्री शरद नाटे यांचा सत्कार श्री खंडेराव जोगरे यांच्या हस्ते करण्यात येईल. श्री गोविंदजी कुशारे यांचा सत्कार रुपालीताई आडाव यांच्या हस्ते करण्यात येईल. श्री रमेश अण्णा गोगे यांचा सत्कार ज्योतिताई कुंदे यांच्या हस्ते होण्यात येईल. श्री डॉक्टर मनोज बर्डे यांचा सत्कार श्री अल्ताफजी अख्तर यांच्या हस्ते करण्यात येईल. अल्ताफभाई अख्तर, डॉक्टर मनोज बोर्डे यांचा सत्कार करण्यात येईल. माननीय सुधाकर भाऊ बडगुजर यांचा सत्कार श्री निलयजी चौरे यांच्या हस्ते करण्यात येईल. माननीय बाळासाहेब सानप माजी आमदार यांचा सत्कार श्री राजू भटके यांच्या हस्ते करण्यात येईल. श्री मच्छिंद्रजी सानप स्थायी समिती सभापती यांचा सत्कार श्री राजू भटके यांच्या हस्ते करण्यात येईल. माननीय सुधाकर भाऊ बडगुजर यांचा सत्कार श्री महेश शेजवळ यांच्या हस्ते करण्यात येईल. श्री मयूर गावडे यांचा सत्कार श्री महेश शेजवळ यांच्या हस्ते करण्यात येईल. माननीय शशिकांतजी मंगरुळे साहेब उपविभागीय अधिकारी निफाड यांचा सत्कार नगराध्यक्षा अनिताताई घेगडमल यांच्या हस्ते करण्यात येईल. माननीय विशालजी नाईकवाडे साहेब तहसीलदार निफाड यांचा सत्कार
उपनगराध्यक्षा जान्हवी वहिनी यांच्या हस्ते करण्यात येईल. माननीय किरणजी देशमुख साहेब सीईओ नगर परिषद ओझर नगर परिषद यांचा सत्कार रोहिणीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात येईल. यानंतर मी माननीय यतीनभाऊ कदम सभापती जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना आपण करायची आहे. आज आपल्या ओझर येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी या ठिकाणी प्रस्तावना करण्याची जबाबदारी मला देण्यात आलेली आहे. आदरणीय आमचे मार्गदर्शक जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांचं प्रथमतः आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर उपस्थित असलेले अध्यक्ष माननीय माईसाहेब कदम, आमच्या भगिनी डॉक्टर अमृताताई पवार, या शहराच्या प्रथम नागरिक सौ अनिताताई भिकाजी घेगडमल, आमचे मार्गदर्शक तथा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरांना वाघ, आमचे दुसरे मार्गदर्शक भागवत बाबा बोरस्ते, आमचे जिल्हाध्यक्ष व मार्गदर्शक सुनील बच्चाव साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी खास उपस्थित असलेले नाशिकहून आलेले मच्छिंद्रजी सानप साहेब सभापती स्थायी असतील, माननीय नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर असतील, आमचे बाळासाहेब माळी, ओझरच्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्या बांधकाम सभापती सौ जान्हवी कदम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या रोहिणीताई जाधव, आमच्या मार्गदर्शिका भारतीताई कापसे, आमचे मार्गदर्शक रमेश अण्णा घुगे, खास पिंपळगावून आलेले नगराध्यक्ष डॉक्टर मनोजजी बर्डे आणि त्यांच्या समोर आलेले सगळे नगरसेवक व त्यांना देखील आपल्याला स्वागत करायचं आहे, आपण करू. त्याचप्रमाणे आपल्या निफाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विधानसभा प्रमुख आदरणीय वैकुंठ भाऊ पाटील, ह्या निफाड प्रांताचे प्रांत अधिकारी उपजिल्हाधिकारी आदरणीय शशिकांतजी मंगरुळे साहेब, आमचे निफाडचे तहसीलदार आदरणीय नाईकवाडे साहेब, ओझर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किरणजी देशमुख साहेब, मयूरजी गावडे, आमचे शशिकांतजी पाटील साहेब, आमचे मित्र मार्गदर्शक सचिनदादा मोगल, अल्ताफ अत्तार, गोविंदजी कुशारे, आमचे मित्र शरदजी नाटे आणि खास नाशिकहून आलेले आम्हाला कायम ज्यांचं मार्गदर्शन लाभतं असे लक्ष्मण सावजी आणि उपस्थित सर्वच मान्यवर. भाऊ मी अवघ्या 5 मिनिटात माझी प्रस्तावना संपवतो. भाऊ, भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष मी कोणामुळे झालो हे आमच्या ओझर गावाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी जिल्हाध्यक्ष झालो. एवढंच नव्हे, गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जी नगर परिषदेची निवडणूक झाली त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण आपला पॅनल या ठिकाणी दिला. थेट नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक असे 17 जण आपले त्या ठिकाणी निवडून आले. आपला आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला आणि म्हणून आज आम्ही आपल्या समोर बोलतो आहोत. भाऊ, आमचं आज हे जरी एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उद्घाटन असलं तरी एकूण 61 कामांचं आपण उद्घाटन या प्रसंगी ओझर शहरात करतो आहे. प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आपल्याला नमो उद्यान 1 कोटी रुपये, नागरी दलित इतर वस्ती सुधारणा योजनेमध्ये 1 कोटी 10 लाख रुपये, अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेमध्ये 2 कोटी 37 लाख रुपये, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेमुळे मध्ये 12 कोटी 84 लाख रुपये, कम्युनिटी अँड पब्लिक टॉयलेट सीटीपीटी योजनेअंतर्गत 80 लाख रुपये, सर्वसाधारण रस्ते अनुदानमध्ये 1 कोटी व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बायो मायनिंगची जी प्रक्रिया आहे त्याचे 2 कोटी 14 लाख, असे एकूण 21 कोटी आणि 25 लाख रुपयांचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आज संपन्न होत आहे. आणि म्हणून खास करून आम्ही या आपल्या वेळ मिळावी आणि आमचं ओझर या लेनला तांबट लेन म्हणतो, या लेनला कॉन्क्रिटीकरणसाठी 1 कोटी रुपये आणि ड्रेनेजसाठी 45 लाख रुपये मंजूर आहेत आणि पाईपलाईन एचडीपीची त्याला एक 20-25 लाख रुपये, असे 3 कामांचं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये
आपल्या हस्ते आज शुभ हस्ते होत आहे. ओझर तांबट अशी आमची ओझरची ओळख गेल्या 200-300 वर्षांपासून हा व्यवसाय आमच्या इथं आहे आणि म्हणून समस्त गंसारा समाजाने देखील आम्हाला विनंती केली आणि आमचं त्यांचंही बोलणं झालं की आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊया आणि आपण त्या ठिकाणी आलात. प्राचीन एक मंदिर आहे, 300 वर्षांचं, या मंदिरामध्ये ही पूजा संपन्न झाली. निश्चितरित्या याचा एक चांगला पुढे सुरुवात झाली असं मी म्हणेल. ओझर तांबटची नंतर ओळख झाली ओझर मिग या नावाने. आमच्याकडे आपल्याला कल्पना एचलची फॅक्टरी आहे आणि त्यामुळे ओझर मिग म्हणतो. पण भाऊ आता ओझरची एक नव्याने ओळख निर्माण त्या ठिकाणी होत आहे आणि ती म्हणजे गिरीश भाऊंनी दत्तक घेतलेलं ओझर गाव. अशी ओळख आवर्जून मला या ठिकाणी नमूद करावे लागेल, कारण ह्या एका वाक्यावर आम्ही निवडणुका लढवलो आणि लोकांनी देखील आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो. आणि एवढं सांगायचं कारण सुद्धा मी 2 मिनिटात समाप्त करतो. भाऊ आमचे 2-3 विषय आहेत. एक आमची पाणी पुरवठा योजना 117 कोटी रुपयाची, आमचं DPR झालेलं आहे आणि आता आपली जी SLTC मीटिंग असते राज्य सरकारची, जी गेल्या 1.5 वर्षांपासून झालेली नाही, त्याच्याकरता ती पाणी पुरवठा योजना आज रोजी आमची थांबलेली आहे. भाऊ एक STP सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी योगायोग असा आहे की 10 एकर जागा इरिगेशन डिपार्टमेंटची आमच्या गावामध्ये आहे आपल्याच खात्याकडे. पूर्वी ती जागा कॅनॉलला भरावा करण्याकरता विकत घेतलेली होती. कॅनॉल बाजूनी गेलेला आहे, त्या भरावा करता त्या मातीचा उपसा झाला, पण ती जमीन हस्तगत ब्रिटिश काळात किंवा नंतर झालेली असेल आणि ती आज पडीत आहे. तर त्यातल्या 5 एकर जागेचा आम्ही आमच्या नगर परिषदेच्या वतीने आपल्या विभागाला प्रस्ताव देत आहोत की STP साठी आम्हाला तो तुमची जे काही प्रोसिजर असेल त्या पद्धतीने मंजूर करावा. भाऊ आमचा एक विशेष महत्वाचा मुद्दा आहे घनकचरा व्यवस्थापन. आपण आम्हाला बायो मायनिंग साठी त्या ठिकाणी निधी मंजूर करून दिला आणि बायो मायनिंग त्या ठिकाणी होत आहे, सुरू झालेलं आहे. परंतु आम्हाला आता कचरा टाकायला नदीकाठ ही जागा आहे. त्याच्यामुळे आम्ही आपल्या विनंती करू की आपण जिल्हा स्तरावर एक सय्यद पिंपरीकडे पण मोठ्या प्रमाणात जागा आहेत, जर त्यांची जागा मिळाली किंवा आम्हाला शासनाने प्रस्ताव मंजूर करून दिला घनकचऱ्याच्या जागेसाठी तर तो आमचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. त्याचबरोबर भाऊ एक आपणच मंत्री आहात आपत्ती व्यवस्थापन, ज्या ठिकाणी आमचा कचराचे आता डिस्पोजल सगळं होतंय तिथं बाणगंगा नदी आहे, तिथं आम्हाला जर संरक्षण भिंत मिळाली तर तो एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी नदीचा आमचा त्या ठिकाणी मिटू शकतो, अशी देखील एक विनंती आपल्याला करतो. आणि भाऊ ओझरचा भौगोलिक भाग असा आहे की नाशिक शहर संपतं आणि ओझर सुरू होतं. ओझरला एअरपोर्ट देखील आपण ओझर मधनच त्या एअरपोर्टकडे जातो, ओझर एअरपोर्टच म्हणतो. तर तो आमचा 10व्या मैलापासून जो एअरपोर्ट रोड आहे भाऊ, त्या ठिकाणी त्या कोपऱ्यावरच एक ओपन स्पेस आहे हायवेला आणि त्या एअरपोर्ट रोडच्या कॉर्नरवर ओपन स्पेस आहे. आमचा प्रस्तावित त्या ठिकाणी एक प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा एक ओपन स्पेस डेव्हलपमेंटचा एक विषय आहे, तो प्रस्ताव DPDCला आम्ही देत आहोत. त्याचप्रमाणे एअरपोर्ट रोडला पॅरलल एक रोड आहे जो की एअरपोर्ट रोड पासूनच हायवे पर्यंत येतो, त्याचा एक कॉन्क्रिटीकरणचा आम्ही एक प्रस्ताव देतोय. म्हणजे जरी सिंहस्थाच्या आम्ही बाहेर असलो तरी देखील आमच्या गावावर येणाऱ्या भाविकांचा लोड हा असणार आहे. त्यामुळे 2-4 कामं आम्ही प्राधिकरणाला देखील हे पत्र केले 2-3 वेळा, परंतु त्याचं काही आम्हाला फार असं काही आउटपुट नाही आलं. आपण जर DPDC म्हणा किंवा इतर ठिकाणी जर त्याला सिंहस्थाच्याच अनुषंगाने जर आम्हाला मार्गदर्शन केलं, मदत केली तर बरं होईल. तिसरा एक विषय भाऊ, हा जो आपण एअरफोर्सचा जो रोड जातो विमानतळाकडे आणि 10व्या मैलाकडे जो रोड जातो त्याला कनेक्टिंग एक रोड आहे. भविष्यात जर त्या रोडवर ट्रॅफिक झाली तर इकडनं डायव्हर्ट पण होऊ शकते, त्याचा पण एक कॉन्क्रिटीकरणचा प्रस्ताव आम्ही आपल्याला देणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं सगळं मार्गदर्शन आमच्यावर राहू द्यावं आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. गेल्या 1.5-2 महिन्यांपासून आचारसंहिता असल्यामुळे आपली ते हे झालं नाही, परंतु आज योगायोग असा की आपण वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि अजून एक कार्यक्रम आहे भाऊ, आम्ही ओझर नगर परिषदेच्या अंतर्गत उन्नत नाशिक अभियानाच्या अनुषंगाने
15,000 वृक्ष रोपणाचं काम आज आपल्या हस्ते सुरू करतो आहोत. तर ओझर नगर परिषदेच्या माध्यमातून ओझर नगर परिषद हे 15,000 झाडं वृक्षरोपण करणार आहे. तर माझी विनंती राहील की यानंतर आपण एक 5 मिनिटं तो देखील कार्यक्रम हायवेला आहे तो करावा. आणि याच्यानंतर एक छोटासा कार्यक्रम म्हणजे निफाड येथील नगरपंचायतीचे काही नगरसेवकांचा प्रवेश आहे. आपण हा शासकीय कार्यक्रम उरकून घेऊ आणि मग आपण तो करूया, एवढीच मी विनंती आपल्याला करेल. आणि आपण आला, धन्यवाद. माननीय यतीन भाऊ, आपल्याबद्दल 2 शब्द. नाही लेट झालं भाऊ, आपण नाही जाऊ. 2 मिनिट. तुमच्याबद्दल 2 शब्द भाऊ. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भराराची झेप ही रक्तात असावी लागते. माननीय आमदार, माजी आमदार रावसाहेबांचं आणि मासाहेबांचं रक्त आहे, गगन भरारे तुम्ही घेतालच. माननीय यानंतर माननीय नामदार मंत्री गिरीश भाऊ महाजन, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन आणि कुंभमेळा यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करायचंय. धन्यवाद. अरे इथे मारून बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. बोला, कालिका माता की. मंचावर उपस्थित आपले माजी आमदार आदरणीय माईसाहेब यतीन कदम, आपल्या नगराध्यक्षा श्रीमती अनिताताई, भागवत बाबा बोरस्ते, सुनील बच्चाव, श्रीमती अमृता ताई अंच्या पवार, लक्ष्मण सावजी, वैकुंठ पाटील, सचिन मोगर, गोविंद कुशारे, मयूर गावडे, सुधाकरजी भडगुजर, नक्षेंद्रजी सानप, रितेश कचवे, निलेश कचवे, शंकर वाघ, शंकर वाघ परत झालं का, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार, सीओ, सर्व उपस्थित मान्यवर. आता ज्यांनी मला नावं लिहून दिली तुम्ही सगळी वाचली. आता जी राहिली असेल तुम्ही त्यांना पकडा, मला काही संबंध नाही. त्या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक, उपनगरसेवक, माझ्या समोर बसलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आज नुकताच कालिका माता मंदिरामध्ये म्हणजे पावसामुळे थोडी अडचण होती, म्हणून आपण हा उद्घाटनाचा कार्यक्रम, भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी थोड्याच वेळात पार पडला. खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून चाललं होतं, यतीन सारखा मागे लागत आम्हाला तारीख द्या, तारीख द्या. मी म्हटलं देतो पुढच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात. नंतर इतर ठिकाणी निवडणुका आल्या, नंतर MSCच्या निवडणुका आल्या, नंतर पाऊस आला आणि सगळा कार्यक्रम पुढे लोटला गेला. पण आज शेवटी मुहूर्त निघाला. थोडा थोडा पाऊस सुरू आहे. मला वाटलं माझं भाषण होतं की नाही, पण पावसाने थोडी सवड दिलेली आहे. आणि आज आपण जवळपास 61 कोटी रुपये, हा काय 61 कोटी, अच्छा 61 कामं 21 कोटी रुपये. तुम्ही कुठून आणला एवढा पैसा? मी नगरपालिका, माझ्याकडे मला काही भेटले नाही असे पैसे. तर आपण रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी नुकतंच केलं आणि या कामाला लोक सुरुवातील तांबट गल्ली नाही, तांबट लेन आणि तांबड्याच्या नावाने ओझरकडे ओळखलं जायचं. मला येता येता गाडीमध्ये लक्ष्मण सावजी सांगत होते, भडगुजर होते आमचे, सुधाकर भाऊ तेही सांगत होते आणि सानपही सांगत होते की ओझरचं नाव आधी मीक नव्हतं, ओझर तांबट होतं. आणि मग नंतर इथे कारखाना आला. म्हणजे कारखाना का आला तर म्हणजे इथे सगळं लोखंडाचं काम करणारे लोक, बरोबर आहे, चाकू, तलवारी, असं मला त्यांनी सांगितलं. तलवारी वगैरे मला माहित नाही. तांब्याचे कामं केले जायचे, लोखंडाची कामं केली जायची. आणि म्हणून मग केंद्र सरकारने कारखाना इथे दिला. म्हणजे हे तर मला काही समजलं नाही असं कसं काय झालं. मी त्यांना म्हटलं की आता सगळे काम करणार आहेत ना, तांब्याचे, लोखंडाचे, दांबरेला घेऊन जातो. मग पण तुमच्याकडे पण
मी येईल म्हणजे तिकडे तुमच्याकडे विमानाचा कारखाना येईल. गमतीचा भाग जरी सोडला तरी आपलं हे शहर गाव होतं, नगरपालिका झाली. इथल्या हाताला गंज सोडत नाही. आता आम्हाला द्या काही भेट म्हणून किंवा कळेल आम्हाला तुझं सांगून का सगळे म्हणजे मंत्र्याला वगैरे ते द्यायला पाहिजे नाही, ते काय विशेष आहे काय नाही म्हणून. पण तुम्ही मी इतक्या वेळ आलो काही दिलं नाही बाई. तर असं हे आपलं छोटंसं गाव आता मोठ्या शहरामध्ये जो रूपांतर झालेलं आहे. आपण बघतायत आता मी यतीनला विचारतो इकडे प्लॉट वगैरे जमिनीचे वगैरे काय भाव आहे. खूप जोरात आहे म्हणे. लेआउट पडला की एका आठवड्यामध्ये संपला म्हणे समजा. बरं तर आपलं काय चाललंय एवढे आपलं थोडंफार आहे, जास्त नाही एवढे पण थोडंफार चाललंय. बघा थोडंफार इकडे भेटलं आमची मागणी ठेवा एखाद्या लेआउट मध्ये. पण ही चांगली गोष्ट आहे की या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शहर झपाट्याने वाढत आहे. नाशिकला भाव खूप आहेत प्लॉटचे, म्हणजे सामान्य माणसाला न परवडणार आहेत. आणि म्हणून अनेक लोक आता ओझरकडे सरकत चाललेले आहेत. आणि म्हणून या आपल्या भागामध्ये खूप मोठी मागणी त्या ठिकाणी प्लॉटची आहे. आणि त्या प्रमाणात सुविधा द्याव्या लागतील लोकांना. आता नुसतं लेआउट विकून चालणार नाही, तर लोकांना ड्रेनेजची व्यवस्था करावी लागतील, पिण्याचं पाणी द्यावं लागेल, इलेक्ट्रिफिकेशनची कामं आपल्याला करावी लागतील. या प्राथमिक गरजा ज्या आहेत, सोयी ज्या आहेत तेही आपल्याला द्याव्या लागतील. हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता निधीच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी इलेक्शनच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही दत्तक गाव घ्या. मी त्यावेळेला सांगून दिलं. दत्तक म्हणजे कसं आयत्या मिळाल ना गोवा मालदार पार्टी असते, घ्या दत्तक. तसं माझं झालेलं आहे आणि मी तुम्हाला दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळे आता शब्द पळावा लागेल. तर तो लोक म्हणजे निवडणुकीच्या वेळेला आले, शब्द दिला आणि निघून गेले. निश्चित मला शब्दाची आठवण आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. पुढच्या येणाऱ्या काळात तुम्ही जे जी कामं सांगितली या ठिकाणी मी ती खरं म्हणजे येथील सांगणार 30 काम 30 काम 12 कामं सांगितली, 30 काम बरोबर चौथ्याकडे ती गरज नाही पुढे. असं हुशारी लागते राजकारणामध्ये, पण तसं चाललेलं आहे. आणि म्हणून पाणी पुरवठा योजना कारण आता शहराचं विस्तारीकरण होत आहे. या ठिकाणी STP प्लॅनची जागा, त्यासाठी आमची जागा आमच्या डिपार्टमेंटची इरिगेशन डिपार्टमेंटची जलसंपदा खात्याची ती मी लगेच तुम्हाला देऊन टाकतो. घनकचऱ्याची जागा आहे. घनकचरा हा सर्वात मोठा, जसं शहर वाढतं तसं घनकचरा हा एक मोठा आव्हान आपल्या समोर या ठिकाणी येत असतं. आणि म्हणून याच्यासाठी आपण लगेच तात्काळ कलेक्टरला सांगतो काय लागेल जसं ते व्यवस्था करू. संरक्षण भिंत तुम्ही मागितलेली आहे, प्रोटेक्शन वॉल ती तुम्हाला देतो. ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी काही विषय तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं, आपण ते कलेक्टरला सांगू. आणि काही रस्ते कॉन्क्रिटीकरण आपण बाजूचे लागणारे पॅनल रस्ते जे आहेत त्यासाठी कॉन्क्रिटीकरणाचा विषय या ठिकाणी सांगितलेला आहे. तुम्ही काळजी करू नका, मी शब्द दिलेला आहे. त्यामुळे निश्चित ही सगळी कामं आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण करू. कारण लागणार नाही, पण पुन्हा शब्द देतो मी आपल्याला की ही कामं आपण लवकर करू. आता शासनाची भूमिकाच आहे, केंद्र शासनाची भूमिका आहे. मोदीजी सांगतायत आता की शहरात आता वाढत चाललेली आहे. येत्या काही काळामध्ये 2-5 वर्षामध्ये 65% जनता येता शहराकडे असेल. 65% लोक हे शहरी असतील. पूर्वी गावाकडे लोक जास्त असायचे, पण आता बदललेलं आहे. आपण पूर्वी म्हणायचो गावाकडे चला, गाव की ओर चलो. पण रोजगाराच्या निमित्ताने, नोकऱ्याच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने, छोट्या मोठ्या धंद्याच्या निमित्ताने लोकांचा कल आता शहराकडे होत चाललेला आहे. ते साहजिक आहे. पोटा पाण्यासाठी, रोजंदारीसाठी, नोकरीसाठी, छोट्या मोठ्या व्यवसायासाठी लोक शहराकडे जात आहेत. आणि म्हणून मग तिथल्या व्यवस्थेवर सुद्धा ताण येतोय. आणि म्हणून त्या व्यवस्था आपल्याला पूर्ण करणं ही आपली जबाबदारी. मग सरपंच असतील, आपली सगळी बॉडी असेल, उपसरपंच असतील, ही यांची मोठी जबाबदारी असते. शहरामध्ये नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. कारण तुम्ही जर कमी पडलात तर माझ्या नावाची बदनामी होईल. गिरीश भाऊंचं दत्तक गाव आणि इथं काही दिसत नाही असं होता कामा नये. तुम्हाला गावात शहरात कशी कामं असतात ते बघायचं असेल तर जामनेरला या. आता अर्थात मला खूप वर्ष झालेत, आमदार आहे मी, तुम्ही अजून झाले नाही, हा भाग वेगळा आहे. माई एकदा झालेल्या होत्या, पण 2 वेळा झाल्या. किती कुठच्या साली
97 ते 99, 99 ते 2004. अच्छा, कंटिन्यू हा आपण बरोबर होतो. मी 94 पासून मी आहे की थोडा मागे, पण ताईच्या मागे मी, म्हणजे मी 94 पासून आहे. मागे म्हणजे मी तुमच्या पुढे जाऊ शकत नाही, मी मागेच, म्हणून मी 94 पासून आहे. ताई नंतर आता मी अजून काही सांगत नाही, हा निर्णय याच्या पुढे कोण आहे तुम्ही सांगताय, मी सांगणार नाही. अरे पक्षाची शिस्त बघायची कारवाई की आता तिकडे वाटायला लागले म्हणून आहे. बघू आता पुढचं कसं होतं. आता माझा आशीर्वाद आहेच, काही अडचण नाहीये. पण कार्यकर्ता चांगला असला की किती चांगले काम होऊ शकतात. गावातलं काम करणारा नेता चांगला असेल तर किती काम चांगलं होऊ शकतं. त्याचं उदाहरण म्हणजे तुमची सगळी बॉडी आहेत, पण त्याबरोबर यतीम पण या ठिकाणी आहे. अतिशय चांगला काम, नेहमी कामाचा नुसता पाठपुरा देत असतो. मुंबईला आला की भाऊ हे करा, भाऊ ते करा, म्हटलं किती नाही, भाऊ हे पाहिजे, भाऊ ते पाहिजे, सारखे पद देत असतो. आणि त्यामुळेच गावाचा विकासही होतो. आणि त्याचा नुसतं निवडून दिलं, आपण आराम करतोय, आपण आपला उद्योग सांभाळतोय, धंदा सांभाळतोय, मग ते काही खरं होत नाही. ते सांगतो, जामनेरला 8 टर्म झाल्यात आपलीच बॉडी त्या ठिकाणी, आणि 7 ते 8 टर्म, म्हणजे 4 टर्म माझी बाबी जिल्हा परिषद सदस्य होती, नंतर नगरपालिका झाली 20 वर्षापूर्वी, तेव्हापासून 5 टर्म माझीच बायको त्या ठिकाणी नगराध्यक्ष आहे. आणि सगळेचे सगळे निवडून येतात 100%. आता 31 जण होते, त्यात 27-28 निवडून, ज्यावेळेला 2-3 जण थोडसे गेलेत, गावात थोडसा वाद निर्माण झाला होता हिंदू मुस्लिम. नाही तर आमच्याकडे 100% 8च्या 8 मुस्लिम नगरसेवक भाजपचे निवडून येतात 25 वर्षापासून. असं कधी होत नाही. आणि म्हणून काम जर आपण चांगलं केलं, लोकांच्या संपर्कात राहिलो, तर मला वाटतं लोक आपल्याला निश्चित जोडून देतात. त्याच्यामध्ये कुठेही काही फरक पडत नाही. पण वारंवार आपण लोकांच्या संपर्कात, दररोज लोकांच्या सुखात दुःखात त्याचे आपण भागीदार झालो पाहिजे. त्याला मदतीसाठी धावून गेलो पाहिजे. कुणाकडे काही अनिष्ट घटना घडली, कुठे अपघात झाला, कुठे आजकाल आजार इतके झालेले आहेत, त्या आजारात आपण धावून गेलो पाहिजे. मला वाटतं असं जर आपला संपर्क असेल तर मला वाटतं आपल्याला कोणी हरू शकत नाही, कोणी हरू शकत नाही. आज देशामध्ये बघा, आज राज्याची परिस्थिती बघा. आज राज्यामध्ये 149 पैकी 137 आमदार आपले जोडून आलेले आहेत. तर मला वाटतं आज मागचे पुढचे सगळे रेकॉर्ड तुटलेले आहेत. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आपण बघतात की 137 आमदार, म्हणजे हे कधी स्वप्नामध्ये आम्हालाही वाटत नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार आपले जोडून आले. केंद्रामध्ये बघा, 3ऱ्यांदा मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान झाले, 3ऱ्यांदा. केवढ्या मोठ्या मेजॉरिटीमध्ये आपण झालो. यावेळेला थोडंसं गडबड झाली, वेगळा प्रचार केला गेला, संविधान बदलणार, हे करणार, त्यामुळे थोड्याफार कमी पडलो. पण पुन्हा 3ऱ्यांदा मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान झालेत. आणि आता पुन्हा आपण 2/3 मेजॉरिटीकडे जातो. पश्चिम बंगालचे 20 जण आपल्याकडे आलेत, बरोबर आहे. महाराष्ट्रातले 6 जण आलेत. अजून तिकडे दक्षिणच्या भागातले खासदार आपल्याकडे आलेत. चाललेलं आहे. आपण 2/3 मेजॉरिटीकडे चाललो. महिला आरक्षणाचं बिल आपल्याला पारित करायचं आहे, आणि त्यासाठी लागणारी संख्या आता आपण यावेळेला पार करणार आहोत. सगळ्या देशाचं लक्ष केंद्राकडे, मोदीजींकडे. ज्या पद्धतीने केंद्रामध्ये कारभार चाललेला आहे, आपण बघा, नुसतं थोडंसं विचार करा. पूर्वी कशी परिस्थिती होती, हे रस्ते कसे होते. 12 वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून सगळ्या देशाचं चित्र बदललेलं आहे. तुम्ही रस्ते बघा, सगळे सिमेंट कॉन्क्रीट झाले. पूर्ण देशभर फिरा, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे की फक्त आपल्या जिल्ह्यापुरती नाही आहे. सगळे ब्रिज झाले, सगळे त्या ठिकाणी पूल झालेत, रस्ते झालेत. रेल्वे मार्ग आपण बघा, रेल्वेमध्ये किती सुधारणा झाली. प्लॅटफॉर्म किती स्वच्छ असतात. खाली रेल्वेच्या खाली जाणारे सगळे रूळ किती घाण असायची, उभं राहत नव्हतं, ते किती स्वच्छ झाले. बोग्या कशा होत्या पूर्वी, बसायच्या झोपायचे बर्थ कसे होते, त्याच्यामध्ये किती फरक पडला. आता मुंबईहून निघालो आम्ही राजधानीने की 5 तासामध्ये मुंबईला पोहोच, नाही तर 7-7.5 तास लागायचे. 2-2.5 तासात तर कमी झालं. बुलेट ट्रेन आली की 4 तासाचं काम 1 तासात होणार आहे. 8 तासाचा 2 तासामध्ये या ठिकाणी होणार आहे. अनेक गाड्या आल्या. आपल्याला पूर्वी वाटायचं की फॉरेनमध्ये गेले की एसी गाड्या कशा काय असतात, ट्रेन दरवाजा बंद कसे होतात. आता आपल्याकडे आल्यात गाड्या, त्या गाड्या आपल्याकडे आलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता रस्ते असतील, भुयारी मार्ग असतील, मिसिंग प्लेस असतील. पुण्याला जाताना आपण त्या ठिकाणी जो मिसिंग तो बोगदा केलेला मिसिंग रोड, तेवढी मोठी क्रांती, 14 किलोमीटर डायरेक्ट डोंगराच्या खालून रस्ता केलेला आहे.
मुंबईला जो बघा समुद्राच्या खालून रस्ता चाललेला आहे, मेट्रो सुरू झालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की इतकी प्रगती 12 वर्षामध्ये आपल्याकडे त्याची पूर्वी कधी झालेली नव्हती. विमान सेवा बघा, आता नाशिकहून सगळ्यात जवळ 7-8 शहरांमध्ये सगळे विमान धावतात आपले. दिवसभर तिथे वर्दळ वाढलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमान रस्ते म्हणजे जामनेर सारख्या, जळगाव सारख्या ठिकाणी सुद्धा आता आमच्याकडे दिवसभरातून 7-7 विमानं त्या ठिकाणी जात आहेत. हे कशामुळे झालं तर जे आपण मोदीजींना निवडून दिलं, भाजपला निवडून दिलं, त्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये अगदी छोटे छोटे कारखाने, आता परवा आपण राजनाथ सिंग आले होते या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं. लढाऊ विमानं तर आपण बनवतो आहोत, ते शक्य नव्हतं. पूर्वी साधी बंदूक सुद्धा आपल्याकडे बनत नव्हती. मी तुम्हाला सांगतो, रिव्हॉल्वर घेतली तरी ती फॉरेनची लोकांची, म्हणजे तिकडची जी लोकांकडे पूर्वी जुन्या होत्या त्या एकमेकांना विकायची तीच घेण्यात होती. पण आपल्याकडे साधी रिव्हॉल्वर सुद्धा बनत नव्हती. या 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये आता सगळ्या प्रकारचे वेपन आपण बनवतो. मशीन गन पासून, स्टेन गन पासून, रिव्हॉल्वर असतील, पिस्टल असतील, ते आपल्या देशामध्ये अतिशय उच्च प्रतीचे या ठिकाणी तयार होत आहेत, बनत आहेत. त्या ठिकाणी आपण विमानं बनवतो, फायटर विमानं बनवतो आहोत, पाणबुड्या बनवतो आहोत, रणगाडे बनवतो आहोत, आणि आता आपण ते एक्सपोर्ट करायला लागलेलो आहोत. इतर देशांना आपल्या बंदुका आता जायला लागलेल्या आहेत, युद्ध साहित्य जायला लागलेलं आहे. कोरोना सारख्या काळामध्ये आपल्याकडे काहीच नव्हतं, साधे मास्क नव्हते, अंगात घालायला किट नव्हतं. आता आपला देश जो 30-35 देशांना आता सगळं एक्सपोर्ट करायला लागलेला आहे, मेडिसिन एक्सपोर्ट करायला लागलेला आहे. मला वाटतं मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर या संकटाचं आपण रूपांतर संधीमध्ये केलं, आणि आता अनेक कंपन्या, अनेक फॅक्टऱ्या या ठिकाणी निघायला लागलेल्या आहेत. आज देशभरामध्ये आपण बघा औद्योगिकरण किती झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आले, सगळे बाहेरचे सगळे कारखाने मोठमोठ्या मोटारीचे गाड्याचे या ठिकाणी आलेले आहेत. आणि एका दृष्टीने आता आपण प्रगतीकडे वाटचाल करत आहोत. आपल्याला या ठिकाणी हा देश हा महासत्ता करायचा आहे, हा सुपर पॉवर करायचा आहे, जगामधला 1 नंबरचा करायचा. मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपली परिस्थिती अशी होती की आपला नंबर 11वा होता. अर्थव्यवस्था आपली जगामध्ये 11वा नंबर होती, आज ती 3ऱ्या-4थ्या नंबरवर आलेली आहे. आता आपण जापानला सुद्धा मागे टाकलेला आहे. म्हणजे ही किमया मोदीजींची आहे, ही किमया भाजपची आहे. त्यामुळे शक्य झालेलं आहे. आज राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली किती कामं चाललेली आहेत. एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला त्या ठिकाणी भेटलेलं आहे, आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश असेल, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राज्य असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हा प्रगती करतोय, हा पुढे चाललेला आहे, हे आपण या ठिकाणी बघतात. आणि म्हणून या ठिकाणी ओरडणारे इतके ओरडतायत, इतक्या लोकांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे. आता तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही, काही राहिलेलं नाही. आता उबाटा गिबाटा त्यांचा फार फफुटा झालेला आहे. त्यांचं काय आता 9 खासदार होते, 6 गेले, तर 3 राहिले. मी म्हटलं काही दिवसात ती गंमत बघा किती राहतात म्हणून. काहीच नाही, उगाच बोंबाबोंब सकाळ झाली की नुसतं आपला भोंगा लावला की काय वाटेल तसं बोलायचं, वाटेल तसं सगळायचं. पंतप्रधानांना शिव्या द्यायच्या, अमित भाईंना शिव्या द्यायच्या, देवेंद्रजींना द्यायच्या, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांना शिव्या, इलेक्शन कमिशनर आहेत देशाचे त्यांना शिव्या, दुसरं काही नाही. जिभेला हाडच नाहीये, त्यामुळे वाटेल तशी बडबड आपण त्या ठिकाणी करायची. पण स्वतःचं काय राहिलंय? काहीच नाही. 17 महापालिका झाल्या, 1 महापालिका नाही. मी सांगितलं होतं, तुम्ही ऐकलं असेल, पण फक्त 1 काढून दाखवायची. राऊत साहेब बडबड कमी करा, जरा फिरा आणि एखादी महापालिका काढून दाखवा. एकही आली नाही. नगरपालिकामध्ये 30% आली, 80-85% नगरपालिका आपल्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि याचं काही राहिलेलं नाही, लोकांचा याच्यावर विश्वास राहिलेला नाही. आता राम 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 करत फिरतायत, त्यावेळेला राम मंदिर गेले नाही, आणि आता राम 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 करत फिरतायत. चाललंय उद्धवजीकडे टाळ्या वाजवत आहेत, चाललंय त्यांचं आता काय. आणि म्हणून मला वाटतं की आता त्यांच्याकडे 3 खासदार आहेत. मी तर परवा म्हटलं की आता हम तो आणि हमारा एक, म्हणजे उद्धवजी, त्यांचे सुपुत्र आणि एक राऊत. हम तो हमारा एक, 3 मध्ये दुकान बंद होईल. अशी परिस्थिती आहे. तुम्ही एवढा तोंडाचा पट्टा सोडाल, वाटेल तसं बोलाल. तुम्हाला काय आता शिव्या दिल्यामुळे काय लोक तुम्हाला मत देणार आहेत का? का जन्म तुमच्या बाजूने होणार आहे का? असं नाहीये. कामामुळे लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुम्ही घराच्या बाहेर कधी पडत नाहीये, खरं जिल्ह्यात जात नाही, आणि फक्त सकाळी लावलं बघून तोंडाला की जे सुरू होतं धन 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 धन, हे असं होईल तसं होईल, याला पंतप्रधान करा, याला काढून टाका. वर्षभरात बघा तुम्ही मोदीजी घरी जाणार, कशी काय घरी जाणार? हा, मी म्हटलं एवढा वेळ जर तुम्ही तुमच्या पक्षकारासाठी दिला तर काही 2-5 लोक टिकून तर राहतील तुमच्याकडे. आता बघा काही दिवसांनी आमदारांचं काय होतं म्हणून, मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचं काय होतं हे तुम्हाला दिसेल. हे काही भविष्यकार नाहीये,
पण मला यांच्या बडबडीमुळे जे होणार आहे ते या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून काँग्रेसचं बट्ट्याबोळ झालेला आहे. काँग्रेस तुम्हाला वाटतं का काँग्रेस पक्ष म्हणून कोणाला आता गेला? पूर्वीच्या काळामध्ये 50 वर्ष 60 वर्ष त्यांनी राज्य केलं, पण आता काँग्रेस काही नाहीये. त्यांच्यामध्ये इतक्या मारामारी झालेल्या आहे. एक महापालिका येणार होती चंद्रपूरची, पण ते 2 जण जे भिडले खासदार ते आमचे आमदारही वडट्टीवार साहेब काही नाही, गेलं सगळं हातातून. आपसतच मारामारी आहे. एकाचं तोंड एकाकडे नाही, 4 तोंड आहे, कोणीच कोणाकडे पाहत नाही. ही काँग्रेसची अवस्था आहे. शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी आहे, काय नाही, सगळे त्यांना सोडून इकडे चाललेले. अजितदादाकडे त्यांचे काही राहिलेलं नाहीये. मग आहे काय? आणि म्हणून सगळा ओघ आता आपल्याकडे. लोकांना मुख्य प्रवाहामध्ये यायचं आहे. लोकांचा विश्वास मोदीजींच्या नेतृत्वावर आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर आहे. आणि म्हणून अशा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे प्रवेश या ठिकाणी चाललेले आहेत. आजही मला वाटतं प्रवेशाचा कार्यक्रम आपल्याकडे या ठिकाणी आहे, पण हा देशभर चाललेला आहे, राज्यभर चाललेला आहे. तुम्हाला काही वाटलं होतं का पश्चिम बंगालला आपली सरकारी म्हणून? मी गेले 2-3 टर्म 5-5 वर्ष मी त्या ठिकाणी 1-1 महिना 2-2 महिना प्रचारात जात होतो. तर इतकं तिथे वाईट वातावरण होतं, इतकी दहशत होती की आम्ही कसे प्रचार करतो, कसे राहतो आमचं आम्हाला माहित होतं. वरतून ऑर्डर यायची, जेव्हा पश्चिम बंगाल 1 महिना तिकडे राहा, 1.5 महिना तिकडे प्रचार करा. पण प्रचार करायचा काय, अशी परिस्थिती त्यावेळेला होती. गेल्या वेळी पण मी 35 दिवस मी त्या ठिकाणी होतो 5 वर्षापूर्वी, त्यावेळेला त्याची परिस्थिती होती. पण यावेळेला परिस्थिती बदलली. ममता दिदींचं राज्य ते असं कुणालाही वाटलं नव्हतं, देशामध्ये कुणालाच वाटलं नव्हतं. पण काय गुन्हाही झाली, सगळे रेकॉर्ड तुटले आजपर्यंतचे. 218च्या वर मला वाटतं त्या ठिकाणी सिंगल डबल आकड्यामध्ये ते राहिल्यात. आता राहिलेले लोक सगळे चालले आले. कोण आहे तिथे आता? 20 खासदार चालले आले, सगळे आमदार चालले आले. ममता दिदी साफ संपल्या. कारण पश्चिम बंगालचा कधी विकासच केला नाही. लोकांना गरिबीतच ठेवलं. फक्त मोफत तांदूळ घ्या, रस्ता बनवा, मच्छी टाका आणि खा. 10 रुपयाचं 15 रुपये जेवण भेटलं त्या हॉटेलमध्ये. काय राईस एवढा मोठा आणि घ्या, फुकटचं राईस घ्या आणि फक्त मच्छी खा, रस्ता घ्या, समजा तुमचं खा. आणि अशा पद्धतीने लोकांनी संभ्रमात ठेवलं. कुठला विकास केला नाही. मोदीजींनी एवढ्या योजना आणल्या गरीबाच्या, कोणती योजना लागू केली नाही. हम नाही करेंगे. अरे पण गरीबाला भेटतायत ना, नाही करणार. गॅस नाही वाटणार, तर पण ज्या गरीबाच्या घरात जात आहे नाही करणार. मोफत धान्य नाही देंगे, हम नाही देऊ देणार. शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी सवलती आहे, आम्ही नाही लागू करणार. कुठलीही योजना त्यांनी लागू केली नाही. आज देशामध्ये मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर स्वप्न आहे, सगळं स्वप्न आहे. मी म्हणतो तुम्हाला सांगेन, तुम्हाला वाटलं होतं का की देशातल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये गॅस जाईल म्हणून? कुणालाच वाटलं नव्हतं. मिडल क्लास माणसाच्या घरामध्ये, मध्यमवर्गीय माणसाच्या घरामध्ये गॅस असायचा. पण मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी आमच्या सगळ्या मायमावण्याची सुटका या सगळ्या धुरातून गेली, या सगळ्या चुल्यापासून गेली, त्या रॉकेलमधून गेली. आणि या सगळ्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी आता गॅस आहे. अगदी वाड्यावर, वस्त्यावर, पाड्यावर 10-20 पाड्यावर घर, म्हणजे पाडा असेल 10-20 घरांचं, तिथपर्यंत सगळा गॅस पोहोचलेला आहे. सगळ्या घरामध्ये गॅस गेला. आता चुलत आणतच नाही कोणाकडे. अशा पद्धतीने काळजी घेणारे, गरिबांचं काम करणारे सरकार आपल्याकडे आलं. प्रत्येकाला घर. या देशामध्ये एकही माणूस बिना घराचा राहणार नाही. ही काळजी आपण त्या ठिकाणी घेतली. प्रत्येकाला घर आपण त्या ठिकाणी देतो. त्याला घरामध्ये लाईट देतो. आता लाईटचं बिल भरायला नको म्हणून सोलर, त्याच्या घरावर प्रत्येकाच्या घरात सोलर आपण त्या ठिकाणी देतो. प्रत्येकाला टॉयलेट, प्रत्येकाला मोफत धान्य, प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ, सगळ्या योजना आहेत. काय नाहीये? लाडक्या बहिणींना 1,500 रुपये, शेतकऱ्यांना 1,000 रुपये महिना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना काय कमी आहे? सगळ्या योजना. एसटी मध्ये महिलांना आमचे अर्ध तिकीट. आता एसटी मध्ये आम्ही जातो, इकडून तिकडून पाहतो, फिरतो, आम्ही माणसं दिसतच नाही. सगळ्या आमच्या भगिनी, सगळ्या भगिनी. भाऊ म्हटलं हा ताई चालल्या. म्हणजे असं काय झालं, मला सुरुवातीला कळत ना वर्षभर. म्हटलं असं काय होतं, आपले कार्यकर्ते कुठे घरात बसून गेले, झालं काय? आता काही लग्न कार्य असलं जाय तू जाऊ दे. कुठे आजारी पडलं, कुठे नाशिकला हॉस्पिटल जायचं पाहिलं, जाय तू चालले जाय. कुठे साखरपुडा आहे, सुखदुःख आहे, जाय तू चल जाय. पहिलं समजेल ना आमच्या ताईला की आपल्याला सगळं आतापर्यंत ह्या बाई माणसाचं काम आहे का बाई घरात, तू कुठे चालले. आणि आता जाय. म्हणून म्हटलं कसं काय होतंय? म्हणजे ड्रायव्हरनेच बसल्यावर होतं, भाऊ अर्ध तिकीट 200 रुपये 100 रुपयात होत आहे. आणि म्हणून जातो. मग तिकडे पेशंटला पाहायला गेले, लग्नाला गेले, हायर करावा लागतो 50-100 रुपये. पेशंटला सफरचंद घेऊन जायला लागतात, मोसंबी घेऊन जाते बघायला, द्या मग पैसे. हा पगार गेला का 50 रुपये आता लाडक्या बहिणीचा 2 लाख तिकडे. म्हणजे आता काही कामच नाही राहिला.
आपल्या सगळ्या चाव्या यांच्याकडेच गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की परिस्थिती बदलली आहे. तुमचं फारच भारी काम आहे. मी म्हटलं असं कसं काय रिझर्वेशन निघालं तुमच्याकडे? आमच्याकडे अर्धे तरी आहे, 30 मधले 15, 15, 15, 16, 30 मधले. तुमच्याकडे असं कसं काय झालं? मग त्यात थोडी माहिती घ्यायची आहे. पुरुषांना उभं नाही करायचं, त्यांनी हे काढलं होतं म्हणून टाउनशिप मध्ये पण महिला उभे होते. चला तर ठीक आहे. आमच्याकडे आमदार केलं कसं वार आला तर माझी पंचायत होईल. ते म्हणतील आता साधना मग अजून पण 7-8 टर्म निवडून आलेले आहे, तुम्ही जरा थांबून जा, महिलांना प्राधान्य द्या, आता अजून माझी पंचायत पाहिजे तिकडे. असा निर्णय की आमच्याकडे होणार नाही, कारण आमच्याकडे काही मेगी वगैरे नाहीये, ते बरं आहे. पण मला असं वाटतं की महिला सक्षम कशा होतील, महिलांचं सक्षमीकरण कसं होईल, ते आपल्या पायावर कसे उभे राहतील, यासाठी मोदीजींचा प्रयत्न आहे. आपण पहिल्या बचत गटाच्या माध्यमातून, माझ्याकडे मागच्या वेळी 2 वर्ष ग्रामविकास खातं होतं, 18,000 कोटी वर्षावर 18,000 कोटी रुपये खर्च वाटलं आमच्या बघितलं. 18,000 कोटी रुपये द्या बघितलं. बँक काय म्हणतात घेऊन जा, बँक आमच्या मागे फिरतात, द्या तुम्ही महिलांना बचत गटाला करतो. आणि म्हणतात असं कसं काय करताय? म्हणजे मी एकदा इनोवा गाडी घेतली 7-8 वर्षापूर्वी HDFC बँकेतून, सगळे कागदपत्र झाले, सगळं झालं, चेक द्यायची वेळ आली आणि कुठेतरी वरती समजलं नाशिकला, पुण्याला, मुंबईला की हा माणूस पुढारी आहे, आमदार आहे, मंत्री आहे, माझं चेक फाडून टाकला तरी नाही, तुम्हाला नाही. म्हटलं का? आणि म्हटलं 20 लाख रुपयाचा चेक आहे, नाही तुम्हाला देत नाही. ते पुढारी तिथं फार झालेलं बँकांना, समजा थकबाकी झाली तर वसूल करायला गाडी ओढायला कोण जाईल आमच्या घरी? अशी अडचण आहे आमची. पण पुरुषांना कर्ज देताना बँका नेहमी आकडता आत घेतात. नाही, खूप थकबाकी असते, भरत नाही लोक पैसे. पण महिला मात्र आमच्या बचत गटात घेतलेलं एवढं 18,000 कोटी कर्ज 100% भरतात, 100%. त्याच्यामध्ये कुठे NPA नाहीये, सगळे पैसे भरतात. आणि म्हणून आता महिलांना पुढे करायचं, त्यांचं सक्षमीकरण करायचं, लखपती दिदी तयार करायच्या, हे स्वप्न मोदीजींचं या ठिकाणी आहे. महिलांनी आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. आज आपण सगळ्या क्षेत्रामध्ये बघा, मुली किती पुढे चाललेल्या आहेत, त्यांच्या शिक्षणाच्या सोयी मोफत आहेत, त्यांना सगळ्या सुविधा मोफत आहेत, त्यांना खेड्यापाड्याच्या असतील त्यांना सायकली मोफत आहेत, सगळ्या व्यवस्था महिलांसाठी या ठिकाणी. आमच्या एखादी बहीण लग्न झालं, गरोदर राहिल्यापासून तिला खायला पैसे मिळतात, डिलिव्हरी झाली की पैसे मिळतात, मुलगा मोठा झाला की त्याची जबाबदारी पण घेतलेली आहे. आजारी पडले तुम्ही 5 लाखापर्यंतची जबाबदारी पंतप्रधानांनी आपली घेतलेली आहे, त्यांनी विमा योजना केलेली आहे. 2 लाखापर्यंत मदत या ठिकाणी महात्मा ज्योतिबा आरोग्य जी योजना आहे त्यातून आपल्याला मिळत आहे. 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत असेल तर देवेंद्रजी लगेच आपल्याला चेकवर सही करून देतात, देवटात दवाखान्यामध्ये. केवढ्या मोठ्या योजना आहेत, त्या काँग्रेसच्या काळामध्ये कधी नव्हत्या. त्या इतक्या योजना सांगत बसलो तासभर लागेल. एवढ्या मोठ्या योजना गरीब कल्याणाच्या असतील, सामान्य माणसासाठी असतील, सगळ्यांसाठी, तरुण असतील, स्टार्टअप सगळ्या उद्योगासाठी त्यांना बिना व्याजाने कर्ज त्या ठिकाणी मिळत आहेत. तरुण पुढे गेले पाहिजेत, नोकरीच्या मागे जाता आपला व्यवसाय सुरू केला पाहिजे. आणि म्हणून केंद्र सरकारने, राज्य सरकारने खूप मोठी उपलब्धी त्यांना निर्माण करून दिलेली आहे. आणि मग अशा पद्धतीने आपला देश आता पुढे पुढे चाललेला आहे. खरं म्हणजे जगामध्ये सर्वमान्य नेता कोण असेल आता? तरी ट्रम्प गेम आहे का? ट्रम्पला सगळे लोक आता काय काय बोलतात तुम्हाला माहित आहे. पण अतिशय कमी काळामध्ये मोदीजी पंतप्रधान झाले आणि तुम्ही जगातल्या कुठल्याही देशातून पाक्षिक उघडा, मासिक उघडा, साप्ताहिक उघडा, त्यांनी सगळ्यांनी सर्वे केलेले आहेत की जगामध्ये सर्वमान्य नेता कोण, सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण? तर फक्त नरेंद्र मोदी. दुसऱ्या देशांना कोणीच माणूस असं लोकप्रिय नाहीये, कोणीच नाहीये. मोदीने अख्ख्या जगाचा प्रवास केला, अख्खं जग फिरतायत, ते प्रत्येक देशामध्ये आपले संबंध बनवत आहेत, प्रत्येक देशामध्ये. आता राऊत साहेब म्हणतात की बाहेरच काय त्याचं काय मजा करायला चालले का? ते काही फिरायला जात आहेत, निसर्गाची मजा घ्यायला गेलेत. अहो, आपल्या सगळ्या जगभर आपण आपले संबंध वाढवले, आपले रिलेशन वाढवले, ते मेंटेन केले आणि त्यामुळे आता आपण सुरक्षित आहोत. आपल्याकडे आता कोणी तिरकडे ते बघतं का? कोणीच बघत. पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश सुद्धा सगळं मोठं होतं त्याच्या आपल्याला. आता तसं काही राहिलेलंच नाही. मोदीजी पंतप्रधान झाले इतका जेव्हा पत्तर से आमचे तुम्ही 10 मारले तर आम्ही 100 मारू, ही भूमिका पण घेतली. त्यामुळे पाकिस्तान वगैरे सगळे डब्यात जमा झालेले आहेत, कुठेच काही राहिलेलं नाही. आता 5 ऑक्टोबर काश्मीरमध्ये सगळे लोकांनी उठाव केलेला आहे, परवा गोळीबार झाला, किती लोक मेले त्याच्यामध्ये. त्यांचं म्हणणं आहे आता आम्हाला इकडे पाकिस्तानला जायचं नाही, आम्हाला हिंदुस्थानात जायचं आहे. इकडे जायचं आम्हाला, इकडे जोडून घ्या. इकडे खायला नाही, प्यायला पाणी नाही, जेवायला काही धान्य मिळत नाही, राहायला घर नाही, इथे उत्पन्नाचं साधन नाही. आणि त्यामुळे आता 5 ऑक्टोबर काश्मीरमध्ये सगळे मुस्लिम मोर्चे बांधव आता इकडे राहायसाठी धडपड करतायत, इकडे जोडण्यासाठी धडपड करतायत. इतकी वाईट अवस्था पाकिस्तानची ठिकाणी. पाकिस्तानमध्ये साधी तारखी सुद्धा बनत नाही. पण आपण आज कुठे चाललेलो, आपण आज कुठे पुढे गेलेलो.
आणि म्हणून हे किमया मोदीजींची आहे, ही भाजपची आहे, आपल्या मित्रपक्षाची. आपण एकत्र झालो, एक झालो, देशामध्ये 12 वर्ष कंटिन्यू आपले सरकार आले आणि म्हणून त्यामुळे शक्य झालेलं आहे. अशा अनेक गोष्टी मित्र आपल्याला सांगता येतील, पण आपल्याला तो विचार ओझरचा करायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला खरं म्हणजे मला तुम्ही म्हटलं मी 15 मिनिट बोलेल निघून जाईल, पण तुम्ही ऐकतात मन लावून आणि मी दत्तक घेतलेलं आहे, त्यामुळे मला बोलावंच लागेल आणि करावं पण लागेल. नुसतं बोलून चाललं गेलं तर अजून परत पंचायत पुढच्या निवडणुकीला झडपी पंचायत समितीच्या तिकडे आजूबाजूला आलं की तुम्ही मला नसेल थांबावं का हो काय झालं म्हणून. त्यामुळे निश्चित माई येतील. तुम्ही जी जी कामं सांगितली आपली नगरपालिका आहे त्याच्यापेक्षा सगळ्यांनी जी जी कामाची यादी दिलेली आहे ती माझ्या लक्षामध्ये मी त्याला घेऊन जातोय. आपलं कुठलंही काम मी बाकी ठेवणार नाही, कुठलंही काम मी बाकी ठेवणार नाही. आता आपल्याकडे उन्नत नाशिकच्या माध्यमातून नाशिक आपण बघताय तर कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने खूप मोठं संधी आपल्याला मिळालेली. 35,000 कोटी. गेल्या वेळी सुद्धा कुंभमेळ्यामध्ये मीच होतो, पण 6 महिने आधीच कुंभमेळ्याचं सरकार आपलं आलं होतं आणि त्यामुळे पैशाची जास्त तरतूद करता आली नाही, कामही करता आलं. फक्त 3,500 कोटी रुपये मागच्या वेळेला आपल्याला मिळालेले होते. यावेळेला आपण 35,000 कोटी म्हणजे 10 पट एवढा खर्च नाशिक शहरामध्ये करतोय, त्र्यंबकेश्वरला करतोय, आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये करतोय आणि आपण सांगितल्याप्रमाणे निश्चित आपला नंबर त्याच्यामध्ये काही नक्की लावूनच टाकू. पण आपल्याकडे लोड तो येणारच नाही कुंभमेळ्याचा. यावेळेला मागच्या वेळेला 3 कोटी लोक आले होते भाविक कुंभमेळ्यामध्ये. आता यावेळेला अंदाज असा आहे सगळ्यांचा की 12 कोटीच्या वर श्रद्धाळू भाविक हे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये या ठिकाणी येतील. 12 कोटी म्हणजे 4 पट खर्चही आपण 10 पट करतोय, पण भाविक सुद्धा 12 कोटी म्हणजे मोठं आव्हान आहे, एक मोठं चॅलेंज या ठिकाणी आहे. निश्चित ते आपल्या सर्वांना मिळून पार पाडायचं आहे आणि त्यातच हे नाशिक आपल्याला हरित नाशिक करायचं. हा जिल्हा आपल्याला सगळा ग्रीन करायचा आहे. ग्रीन मान्सून आपण या ठिकाणी आपल्याला नारा दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं सगळे जे झाडं हे लावणं क्रमांक फक्त. आणि म्हणून मी दर रविवारी 10,000 झाडं लावतोय. दर रविवारी झाडं मी सांगितलं की 5 लाख झाडं लावेल नाशिक जिल्ह्यामध्ये, 10 लाख लावेल. आणि म्हणून तर पुढचा टप्पा आता ग्रामीण भागाचाही आहे. नाशिक शहरामध्ये सगळी चढावड लागलेली आहे, आम्ही लावतो आम्ही जागा देतो, पण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा कारण पर्यावरणाचा समतोल आपल्याला ठेवावा लागेल, निसर्गाचा समतोल आपल्याला ठेवावा लागेल. आणि आता तुम्ही बघताय आज काय परिस्थिती आलेली, कधी पाऊस पडतो, कधी बर्फ पडतो, गारपीट होते. आता पावसाचा 1.5-2 महिने झाले अजून पाऊस सुरू होत नव्हता. उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये किती नुकसान आपलं होतं, किती फटका आपल्याला सगळ्यात जास्त नाशिक जिल्ह्यालाच बसतो. कांद्यालाही बसतो, द्राक्षालाही बसतो, टमाट्यालाही बसतो, सगळ्या ठिकाणी नुकसान आपलं होतं. हे का होतं तर पर्यावरणाचा ऱ्हास, कोणाचं लक्ष नाही. प्लास्टिकचा वापर अवास्तव वापर प्लास्टिकचा. काही दिवसांनी शास्त्रज्ञांनी सांगितलंय की समुद्रामध्ये मासे कमी राहतील, प्लास्टिक जास्त राहील, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्यापासून आपण वाचलं पाहिजे आणि झाडं लावण्याच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये. ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसेल त्या त्या ठिकाणी आपल्याला झाड लावायचं, त्या त्या ठिकाणी झाड लावायचं, कुठलीच मोकळी जागा राहता कामा नये. म्हणजे हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हिरवा आहे, सगळ्यात जास्त निसर्गाचं जोपासना करणारा आहे, पर्यावरणाची जोपासना करणारा आहे. हा मेसेज आपल्याला राज्यभर नाही तर देशभर द्यायचा आहे. आज इंदोर शहर देशामध्ये सगळ्यात सुंदर शहर, सगळ्यात स्वच्छ शहर आहे. आम्ही नाशिकसाठी सुद्धा ठरवलेलं आहे की पहिला नाही लागणार, दुसरा तरी नंबर आपल्याला लागला पाहिजे. पुढे कालानुरूप पहिल्या नंबरसाठी आपण मांडू, पण मला वाटतं झाडं लावून, सगळं प्लास्टिक निर्मूलन करून, सगळी स्वच्छता करून कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठा निधी मिळालेला आहे आणि त्यामुळे आपलं नाशिक जिल्हा, आपलं नाशिक शहर आपल्याला हे 1 नंबरवर आणायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं एवढंच आव्हान आपल्याला यासाठी करतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत, आपली नगरपालिका, मला ग्रामपंचायत आठवते, पिंपळगाव, ओझर, त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांना